ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. सराफा व्यापाराला लुटणाऱ्या 5 चोरट्यांना केले जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन औंढा नागनाथ हद्दीमध्ये येडूत ते समगा रोडवर सोन्याचे व्यापारी संतोष शिवकुमार सराफ व त्यांची पत्नी हे व्यापार करून घरी हिंगोली येथे येत असताना अज्ञात 3 दरोडेखोरांनी मारहाण करून जबरीने त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना हा गुन्हा तात्काळ उघड करण्यासंदर्भात सूचना दिल्या. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांचे पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस पथकाने घटनास्थळावरील पुराव्याचा व तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून गोपनीय माहिती काढली. सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार उमेश मुरलीधर घुगे राहणार येडूत तालुका औंढा नागनाथ याने त्यांच्या इतर 5 साथीदारांसह केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने उमेश घुगे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदार विठ्ठल पांडुरंग इंगोले करंजी तालुका माळेगाव जिल्हा वाशिम, ज्ञानेश्वर चक्रधर भोयर राहणार देवठाणा, प्रमोद बालाजी तडसे राहणार मंगळवारा बाजार हिंगोली, मंगेश किसन घुगे राहणार येडूत, अजय भालेराव राहणार देवठाणा तालुका जिल्हा हिंगोली यांच्यासह मिळून केल्याचे सांगितले. गुन्ह्यातील वापरलेले 2 मोटरसायकल व मोबाईल असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल काढून दिला. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे विकास पाटील, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, नितीन गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, आझम प्यारेवाले, दत्ता नागरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली.